ओबीसी जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलम नसल्यानं नाराजी व्यक्त होते। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधीनं, पाहूया। देशात सुरू झालेल्या जनगणनेच्या मोहिमेतील पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसीच्या जनगणनेतील कॉलम नसल्याचं चित्र असल्यामुळे संतप्त झालेल्या ओबीसी समाजाच्या वतीने भंडारा शहरात आज मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच एक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे। घराघरांपर्यंत पोहोचून लढा ओबीसी जनगणनेचा असे आशयाचे पोस्टर लावले जात आहेत। ओबीसीचा कॉलम नाही, आमची जनगणनेत सहभाग नाही, अशा आशयाचे पोस्टर या ठिकाणी प्रत्येक घरासमोर लावले जात आहेत। आपल्यासोबत काही आंदोलनकर्ते आहेत। सर, काय सांगाल, यावेळी आपण ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन मोहीम राबवत आहात? केंद्र शासनाने कॅबिनेट मध्ये एक निर्णय घेतलेला आहे की आपण जनगणना करू, परंतु त्यानुसार त्यांनी जनगणनेमध्ये 33 प्रश्न जे विचारलेले आहेत त्यामध्ये प्रश्न क्रमांक 12 मध्ये SC ST चा उल्लेख आहे व अन्यचा आहे, परंतु ओबीसीचा उल्लेख नाही। म्हणजेच गव्हर्नमेंटने ओबीसीची फसवणूक केलेली आहे। म्हणून ओबीसीचा कॉलम नसल्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचा कोणत्या या जनगणनेला सहकार्य राहणार नाही आणि आम्ही लोकांनाही आवाहन करतो की तुम्ही सहकार्य करू नका, कारण आमचा कॉलम नाही म्हणून आमचा सहकार्य नाही। निश्चितच सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने भंडाऱ्यात सुद्धा आता मोठा आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि यानंतर ते साखळी उपोषणाला सुद्धा बसणार असल्याचे चित्र काल झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी विशद केलं होतं। त्यामुळे आता ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेला आहे। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।